राजेश टोपेजी, आपलं खूप खूप स्वागत। खरं तर आत्ता या क्षणाला प्रत्येक क्षण आरोग्यमंत्री म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण क्षणाक्षणाला निर्णय घ्यावे लागतात, लोकांशी संवाद साधावा लागतो, अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या लागतात। तरी काही प्रश्न आहे ज्याची उत्तरं खरं तर आपल्याकडनं सर्वसामान्य जनतेला मिळाली तर निश्चितच त्यांचं समाधान होईल, म्हणून आजची ही चर्चा। पहिला प्रश्न, आपण असं म्हणालात की राज्यात 3 दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा उपलब्ध आहे, पण विरोधी पक्षनेता असं म्हणतात की रोजच्या रोज लसीचा हा साठा उपलब्ध होतोय, आपण केंद्राशी समन्वय साधावा, हा साठा मिळणार, तो समन्वय आपण साधत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, मी देवेंद्र फडणवीसांप्रती पूर्ण आदर व्यक्त करत, ते माझे खूप जवळचे मित्र पण आहेत, आम्ही एकत्रच विधानसभेत आलेलो आहोत। मला एवढंच सांगायचं आहे की कुठेही वादाचा विषय राजेश टोपेंनी कधीही केलेला नाही। मी स्वतः देखील काल माननीय हर्षवर्धनजी, जे अत्यंत चांगले व्यक्ती आहेत, ही इज अ नाईस जंटलमन मी असं म्हणेल, मी त्यांना काल बोललो की साहेब आम्ही जवळजवळ 4-4.5 लाखाच्या स्पीडनी दररोज करतो आहोत आणि आमची ही स्पीड दररोज वाढतीये, आम्ही 6 लाखापर्यंत ही स्पीड लवकर घेऊन जातो आहोत आणि अशा वेळेस आपल्याला जवळ 3 दिवसाचा स्टॉक वगैरे चालणार नाही आणि रोजची परिस्थिती अशी आहे, प्रत्येक जिल्ह्यात कुठल्या ना कुठल्या सेंटर्सवर वॅक्सिन संपलेलं असतं आणि त्यामुळे ही वस्तुस्थिती आम्हाला काय करायचं हे करून हे आम्ही मान्यच करतो की अख्खं वॅक्सिनेशनचा जो काही जबाबदारीचा भाग आहे हा केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत। प्रश्न तो अजिबातच नाहीये, फक्त आम्ही ज्या पेसनी ज्या स्पीडने आम्ही करतो आहोत त्या स्पीडला आम्हाला सप्लाय व्हावा एवढी अत्यंत रास्त मागणी मी माननीय हर्षवर्धनजींना केली, त्यांनी ती मान्य केली आणि मी आजची वस्तुस्थिती सांगितली की माझ्याजवळ सध्या 14 लाख वॅक्सिन डोसेस आहेत आणि ते माझ्या या स्पीडनी 3 ते 4 दिवसाच्या आत संपतील। तर ह्याच्यात चूक काहीही नाहीये। मला एवढंच सांगायचंय की कुठल्याही परिस्थितीत मला सगळ्याकडून फोन येत आहेत की वॅक्सिन संपलं, सांगलीवरून फोन येत आहे, पुणे वरून फोन येतो, मुंबईवरून फोन येतो, सगळीकडून फोन येत आहेत की आमचं वॅक्सिन संपलं आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही वस्तुस्थिती आहे। मला एवढं सांगायचं आहे की या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही असं म्हणतोय की आता जे इन्फेक्शन झाले होतंय त्या इन्फेक्शन मध्ये सर्वात जास्त इन्फेक्शन होणारा एज ग्रुप जर कुठला असेल तर तो वर्ष 19 ते 45च्या आत। त्यामुळे त्या ग्रुपला आता आपण कुठेही जवळजवळ तो 52% एकूण आपल्या लोकसंख्येचा आहे आणि त्यामुळे 52% लोकसंख्येला जो सर्वात जास्त फिरणार आहे त्या ग्रुपला आपल्याला लगेच वॅक्सिनेट करावं लागेल जर आपल्याला हा इन्फेक्शन रेट थांबवायचा असेल तर कुठल्याही परिस्थितीत याकडे लक्ष द्यावं लागेल। म्हणून मी ती पण रिक्वेस्ट डॉक्टर हर्षवर्धनजींना केली की आपण लगेच याला परवानगी द्यावी आणि मोदीजी जे आपले माननीय प्रधानमंत्री महोदय आहेत, जे कदाचित उद्या सर्व राज्याला देशाला सुद्धा संबोधित, देशाला म्हणजे आमच्या आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना संबोधित करणार आहेत, त्यावेळी सुद्धा आमचा हा आग्रही मुद्दा राहणार आहे। वॅक्सिनेशनच्या बाबतीत दोनच विषय आहेत, एक आम्हाला आठवड्याला 40 लाख वॅक्सिन पाहिजेत, महिन्याला साधारणपणे 4 चोक 16 म्हणजे 1,60,00,000 वॅक्सिन पाहिजेत आणि ते आम्हाला उपलब्ध करून द्यावेत। आम्ही केंद्राचे मनापासून आभारी राहू। मला एवढंच म्हणायचंय की हाच एक रामबाण उपाय आहे महाराष्ट्रामधला कोविड कंट्रोल करण्यासाठी आणि 25 ते किंवा 19 ते 45 वयोगट जो 52% पॉप्युलेशन कव्हर करतो त्याला कुठल्याही परिस्थितीत वॅक्सिनेशनची परवानगी द्यावी, हा सुद्धा एक माझी दुसरी मागणी। हे 2 वॅक्सिनेशनच्या संदर्भातल्या मागण्या आहेत। बाकी मला कुठेही कुणाशी वाद घालायचा नाही, माझी पर्सनॅलिटी सुद्धा कुठेही वाद घालण्याची नाही, माझा मागचा ट्रॅक रेकॉर्ड सुद्धा कुठेही वाद मी घालत नाही, समन्वयानेच काम करतो। हे माननीय देवेंद्र फडणवीसांना अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती आहे। मला कुठेही समन्वय करूनच हे प्रश्न सोडवायचे आहेत। राजेश टोपेजी, ह्या मागण्या आपण ज्या 2 महत्त्वाच्या मागण्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसमोर मांडल्या, काय त्यांचा प्रतिसाद होता, त्यांनी काय म्हटलं, म्हणजे पुढला ऍक्शन प्लॅन काय असू शकतो? म्हणजे आपल्या बोलण्यातनं एक लक्षात येतं यापूर्वी लस पाठवण्याच्या प्रक्रियेला कुठे उशीर लागतोय का, असं तुम्हाला वाटतंय का? त्यांनी माझं सगळं, मी त्यांना 4 ते 5 मुद्दे सांगितले, ते 5 मुद्दे त्यांनी अक्षरशः लिहून घेतले
आणि मुद्दे माझे भाषण झाल्यानंतर त्यांनी एवढं सांगितलं की राजेश जी आपके 5 जो मुद्दे हैं वो ऐसे ऐसे हैं, त्यांनी वाचून दाखवले, ये सब हमने नोट किए हैं और इस पे हम जरूर गौर करेंगे और हम जल्द से जल्द इसके बारे में हम आपको इसके बारे में 100% उत्तर भी देंगे और उपाय भी करेंगे, आप इसकी कोई चिंता मत करो. हे त्यांनी पॉझिटिव्ह दिलेलं उत्तर आहे. त्यांच्याबद्दल माझा कोणाचाही रोष नाही. फक्त हे आता कृतीमध्ये घडावं ही मात्र रास्त अपेक्षा आहे. मग त्याच कृतीला वेळ लागतोय का राजेश टोपेजी? यांनी सुद्धा एक नोट माझ्याकडून मागितली. ते पण म्हणाले की मी केंद्र सरकारच्या वरिष्ठ स्तरावर मी बोलेल आणि या सगळ्या प्रश्नांची, रेमडेसिवीर मिळावं, त्याच्याबद्दलचं रेट्स कमी व्हावेत, ऑक्सिजन मिळावं, त्याच्यानंतर आपला वॅक्सिनेशनचं प्रमाण मोठ्या पद्धतीनं मिळावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सातत्याने त्या बाबतीत वर बोलतायत, लिहितायत. त्यामुळे मुख्यमंत्री पवार साहेब सगळेजण या बाबतीत प्रयत्नशील आहेत आणि आम्ही सुद्धा सातत्याने आग्रही आहोत. बरं ह्या वॅक्सिन पाठवण्याच्या प्रक्रियेला कुठे वेळ लागतोय का? आता वेळ का लागतोय मला त्यांच्याकडून समजत नाही, पण वॅक्सिन मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. आम्ही मागणी करतोय. वास्तविक मला जी माहिती आहे, माझी माहिती एवढीच आहे की कोविशिल्ड पण खूप मोठ्या पद्धतीने उपलब्ध आहे आणि कोवॅक्सिन पण उपलब्ध आहे. तर ते उपलब्ध असताना का मिळत नाही हा मला खरोखर प्रश्न पडतो. की असं नाहीये की चला वॅक्सिन उपलब्ध नाही किंवा त्याची उत्पादन नाहीये किंवा त्याच्याबद्दलचं स्टोरेज नाही. मला वाटतं सगळं आहे, फक्त लवकर मिळावं. त्याचे मॅनेजमेंटचा जो काही भाग असेल तो मॅनेजमेंटचा भाग मला वाटतं लवकर दुरुस्त व्हावा आणि तो अतिशय सीमलेस व्हावा, म्हणजे कुठेही अडथळा न येता व्यवस्थित आपल्या ज्या ज्या राज्यांची जी पेस असेल, जी स्पीड असेल त्या राज्यांना त्या ठिकाणी मिळावा. किंवा एखाद्या राज्याला जर तुम्ही जास्तीचं देत असाल, त्यांची तेवढी स्पीड नसेल तर त्यांचा डायव्हर्ट करून आम्हाला राज्यांना द्यावा. कारण आमच्याकडे देशाच्या एकंदर पॉझिटिव्ह केसेसच्या जवळजवळ 40% रुग्ण हे आपले महाराष्ट्रातले आहेत. आणि मग त्यामुळे आम्हाला जरा जास्त झुकतं माप दिलं, इतर जिथे कमी आहेत त्या ठिकाणी जर का कोटा जास्त दिलेला असेल तर तो कोटा कमी करून इकडे द्यावा, अशी पण माझी आग्रहाची विनंती राहणार आहे. त्या केंद्राच्या वतीने तर स्पष्ट करण्यात आलंय की सगळ्यात जास्त लसींचा साठा महाराष्ट्राला दिला जातोय आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते असं देखील सुचवत आहे की यामध्ये जर समन्वय करायचा असेल तर राज्याने आपला एक माणूस, विश्वासातला माणूस दिल्लीत बसवावा, जेणेकरून या प्रक्रिया लवकरात लवकर पार पडतील. याबद्दल आपण काय विचार करताय? निश्चित प्रकारे ते म्हणतायत त्या गोष्टीला महत्त्व देऊन आम्ही एखादा व्यक्ती स्वतंत्र त्या ठिकाणी बसवू, ताबडतोबीनं बसवू. परंतु आम्ही त्याबरोबर एक मागणी अशी पण केली होती की हाफकिन आमच्याजवळ एवढी मोठी इन्स्टिट्यूट आहे, ती खूप सक्षम आहे आणि ती खूप करोडो म्हणजे वॅक्सिन्स बनवू शकते, महिन्याला करू शकते, वर्षाला करू शकते. आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की तो प्रस्ताव जो आम्ही दिला होता तो पण अद्याप केंद्राने मान्य केलेला नाहीये. त्याच्यावरही विचार जर झाला तर वॅक्सिनचे डोसेस वाढायला याच्यात अडचण येणार नाही. त्यामुळे आमचे अनेक प्रस्ताव आहेत. आम्हाला लवकर वॅक्सिनेट करून घ्यायचंय, ही मुख्य आमची महत्वाची गरज वाटते. कारण वॅक्सिनेट केल्यानीच सध्या आमच्या भागातला कोरोना दुरुस्त होईल असा आमचा विश्वास आहे. डॉक्टर राजेश टोपेजी, साधारण दिवसाला वॅक्सिन दिली जाते, म्हणजे दिवसाला वॅक्सिनचा साठा आपल्यापर्यंत येतोय की 2-3 दिवसाच्या अंतराने येतोय? नेमकी प्रक्रिया काय? नाही, आठवड्याला साधारण ते पाठवतात, दर 2-4 दिवसाला पाठवतात. आता 3 दिवसाचा साठा राहिलाय म्हटल्यावर आता लगेच पाठवलं पाहिजे. आमची अपेक्षा आहे की येईल तो साठा लवकर. तर तो साठा जरा जास्त दिवसासाठी पण यावा आणि जास्ती संख्येने यावा आणि लवकर यावा. हा सगळा म्हणजे त्याच्यामध्ये ज्या वेळेस आम्ही म्हणतोय की आम्ही 6 लाख करू, तर आम्ही 6 लाख करणार म्हणजे करणार. आमची रोजचा रेकॉर्ड आहे आणि तो अपलोड होतोय, तो रिअल टाइम डेटा अपलोड होतोय आणि कोणीही केंद्राच्या पथकाने येऊन इथे कोणत्याही सेंटरवर जाऊन बघावं. कुठेही स्टोरेज होत नाहीये, नुसतं स्टोरेज करून ठेवलंय आणि आम्ही संपलं असं म्हणतोय, अशातला अजिबात प्रकार नाही. सगळीकडे वापरल्याच जातोय तेवढा त्यांचा डेटा तेवढा अपलोड होतोय, हे मला या ठिकाणी म्हणायचं. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेस्टेजचं प्रमाण देशाच्या ॲव्हरेज 6% पण महाराष्ट्रात फक्त 3% आहे. त्यामुळे महाराष्ट्र वॅक्सिनेशन मध्ये चांगलं काम करू इच्छित आहे, काम करत आहे. आम्हाला प्रोत्साहन द्या, आम्हाला बळ द्या, आम्हाला आमच्या पाठीवर हात म्हणजे थाप मारा. आम्ही आणखीन जास्त पुढं
जाऊन काम करू, जेणेकरून देशाचं चित्र सुद्धा एकंदरच ऍक्टिव्ह जे काही पेशंट्स वाढलेले त्याच्यामध्ये सुधारेल. मग यात हात कोण आखडता घेत आहे? म्हणजे आपण तर मागणी करताय, मग ही प्रक्रिया जलद गतीने होण्याच्या संदर्भात हालचाली होत नाहीयेत का? शेवटी केंद्राचा हा मॅन्डेट आहे, केंद्राची जबाबदारी आहे, केंद्राने हे सगळं द्यायचंय. आमच्या पदरात पडल्यानंतर आम्ही ती पटकन त्या सेंटर्सला वितरित करणार आणि वॅक्सिनेशन होईलच या बाबतीतली खात्री करणार. आमच्या पदरात पडेपर्यंत मला वाटतं केंद्राची जबाबदारी ती त्यांनी चोख पार पाडावी अशी आमची विनंती आहे. आमच्या सचिव डॉक्टर व्यास यांनी सुद्धा पत्र लिहिलेलं आहे. आम्ही सुद्धा VC वर विनंती केलेली आहे. मला वाटतं ह्यापेक्षा तुम्ही म्हणत असाल किंवा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत असतील तसं आम्ही एक स्पेशल माणूस दिल्लीमध्ये बसवून ठेवू. अडचणीचा काही विषय नाही, समन्वय अधिक चांगला करू आणि लवकर वॅक्सिन प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करू. पण आपल्या बोलण्यात एकूण असं दिसतंय की ही प्रक्रिया चोखपणे पार पडत नाहीये, असं काही आहे? आता मी जी वस्तुस्थिती आहे तेवढीच सांगतोय की आमच्या हातात पडलं की आम्ही लगेचच ते डेसिमिनेट किंवा खाली डिस्ट्रीब्युशन करून टाकतो आणि आमच्या हातात पडलं पाहिजे, ते वेळोवेळी आमच्या हातात पडलं पाहिजे. मी आज तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो, 14 लाख उपलब्ध आहे. 14 लाख म्हणजे दर दिवशी 4.5 ते 5 लाखाच्या दृष्टीनं आमच्याजवळ 3 दिवसाचा स्टॉक आहे. दुसरा मुद्दा तो रेमडेसिवीर इंजेक्शनच्या संदर्भातला फार जुना मुद्दा. गेल्या वर्षी देखील आपण ह्याच सगळ्या कालावधीमध्ये एक साधारण 4-5 महिन्याने रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या विषयाला घेऊन चर्चा केली होती. त्याचा तुटवडा किंवा लोकांनी डिस्ट्रीब्युटरच्या दुकानाच्या बाहेर लावलेली लाईन, हे सगळं चित्र आपण बघितलं होतं. आताही तसंच होताना दिसतंय. एकीकडे एका कंपनीचं रेमडेसिवीर हे साधारण 900-950ला, दुसरीकडे तेच रेमडेसिवीर दुसऱ्या कंपनीचं 5,000-5,500. रुग्णांना परवडणार कसं हे? आणि हॉस्पिटल देखील सर्रासपणे प्रिस्क्राईब करताना दिसत आहेत. मला असं म्हणायचं की रेमडेसिवीरच्या बद्दलचा जो विषय झालेला आहे तो अतिशय वस्तुस्थिती आहे. सध्या आम्हाला 50,000चा डोस मिळतो, तो सगळा रोजच्या रोज कंझ्युम होतो. मला असं वाटतं 2 विषय त्यातले महत्वाचे आहेत. एक तर जो वापर व्हायला पाहिजे तो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जरा फार इररॅशनल होतो. म्हणजे ज्या पद्धतीनं आम्ही टास्क फोर्सनी जो प्रोटोकॉल दिलेला आहे की माइल्ड सिम्पटम्स, मॉडरेट सिम्पटम्स, एसिम्पटोमॅटिक लोक यांना आपण रेमडेसिवीर देऊ नये, पण तरी सुद्धा काही प्रमाणात खाली हे दिलं जात असावं आहेच असा आमचा स्वतःचाही अभ्यास आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं यालाही रोख लावावा लागेल. ते आमचा जबाबदारी, ते आम्ही रोख लावण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करू. परंतु जो स्टॉकिस्टकडे स्टोरेज व्हायला लागलाय, ब्लॅक मार्केटिंग व्हायला लागली, यावर ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया म्हणजेच केंद्र सरकारची ही महत्वाची संस्था आहे, त्यांनी याच्यावर ब्लॅक मार्केटिंग आणि स्टॉकिस्टवर कंट्रोल करावा हा आमचा केंद्र सरकारमध्ये किंवा स्वास्थ्य मंत्रालयाकडे आग्रह राहील. हा दुसरा विषय. तिसरा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपण रेमडेसिवीर तुम्ही म्हणाले तसे 800 रुपयापासून 5,000 रुपयाच्या फरकापर्यंत विकल्या जात आहेत. यामध्ये कारण एक आहे की मी आत्ता सिप्लाचे जे जनरल मॅनेजर आहेत मिस्टर रमेश, त्यांना मी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं, साहेब आमच्या रेमडेसिवीरच्या इंजेक्शनवर MRP लिहिलेली आहे 4,000 रुपये, मात्र आम्ही आमच्या स्टॉकिस्टला किंवा डिस्ट्रीब्युटरला विकतो आहोत 800 रुपये. त्यामुळे आमच्याकडूनच चुकतंय की आम्ही आमची MRP 4,000 वरून आता ती 1,200 रुपये आपण म्हणताय तर निश्चित प्रकारे करू. कारण शेवटी आमची MRP चुकतीये. आम्ही आमच्या वरिष्ठ लोकांशी चर्चा करून ती MRP दुरुस्त करू. कारण आम्ही विकतोय 800-900 रुपयाला आणि MRPचा गैरफायदा घेऊन स्टॉकिस्ट लोक हॉस्पिटलला म्हणतायत की ही MRP आम्हाला या MRPनी पैसे द्या. आणि मग त्या MRPनी जर हॉस्पिटलनी पैसे दिले तर हॉस्पिटल सुद्धा पेशंटवर 4,000 रुपये 5,000 रुपये चार्ज करतं. तर मला असं वाटतं की हा जो काही प्रकार चाललाय हा शक्यतो मधले जे स्टॉकिस्ट आहेत आणि फार्मसिस्ट आहेत या सगळ्यांचा जरा कुठेतरी गौड बंगाल किंवा गडबड दिसतीये. मी हे सगळं सेटराईट करण्याच्या दृष्टिकोनातून आपले जेवढे म्हणून काही रेमडेसिवीर बनवणाऱ्या उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, मग ज्याच्यामध्ये हेट्रो असेल, ज्याच्यामध्ये डॉक्टर रेड्डीज असेल, ज्याच्यामध्ये मायलॅन असेल, ज्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ज्युबिलियंट असेल, अशा बऱ्याच कंपन्या आहेत.
सिप्ला आहे, या सगळ्या कंपनीजच्या MDs बरोबर मी आज किंवा उद्या त्यांच्या सोयीनी VC लावतोय, त्यांना हे सगळे प्रश्न सांगतोय. त्यांनी त्यांच्या छापील MRP वर जर कमी करून 1200 वर जर आणलं तर हा प्रश्न संपेल आणि आम्ही सुद्धा कडक पद्धतीनं FDA माध्यमातून त्याच्यावर रोक लावू. आम्ही आता एपिडेमिक डिझीज ऍक्टच्या माध्यमातून सुद्धा एक कमिटी गठीत केलेली आहे. डॉक्टर शिंदे, सुधाकर हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि 2-3 लोक घेऊन त्याच्या आम्ही त्याच्या बाबतीतला रिपोर्ट घेऊ. अपेक्षा एवढीच आहे की जलद गतीने व्हावं, हे सेंट्रलाइज असावं, आपल्याकडे असावं अशी अपेक्षा आहे. मला या विषयाला घेऊन एक प्रश्न आहे, पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर हा प्रश्न मी आपल्याला विचारणार आहे. घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर डॉक्टर राजेश टोपे, राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याबरोबरची चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.